हे पहा, 18 वर्षाचा माऊली उमेश सोट ह्याचं अतिशय निर्घृण खून झालेला आहे. दुर्दैवी घटना आहे. 27 ऑक्टोबरला झालेली घटना असताना त्याचा मृत्यू 2 महिने कोमात होता आणि 6 जानेवारीला हा दुर्दैवी मृत्यू झालाय. तेव्हापासून सुद्धा इथले एकही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि इथले मंत्री सुद्धा कुणीही भेट दिलेली नाही. अतिशय ऑनर किलिंग आहे. आणि एवढी मोठी घटना घडलेली असताना लातूर जिल्ह्यामध्ये टाकळी बुद्रुक इथे एकही लोकप्रतिनिधींनी भेट न देणं हे अतिशय निषेधार्ह आहे. आणि माझी विनंती आहे त्यांना की अजूनही वेळ गेलेली नाही. 6 आरोपी अटकेत आहेत, आणखी 2 आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांची मागणी करा, तुम्ही त्यांना अटक करा. आणि माझी सुद्धा हीच मागणी आहे की त्या 2 आरोपींना अटक केल्यानंतर आपण ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी, फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी आणि ह्या सगळ्या आरोपींना मोक्का लागावा आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची जनमानसातून भावना आहे. आणि 1.5 महिना लागला आरोपींना पकडण्यासाठी, 6 आरोपींना. ह्याचा खुलासा सुद्धा इथल्या सर्वांनी करायला पाहिजे, प्रशासनाने आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा जाब विचारला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. मनोज जरांगे पाटलाविषयी आपण बोललात. मनोज जरांगे पाटलांना काय नेमकं आव्हान असणार आहे? त्या मनोज जरांगेंना मला सांगायचंय की आपण इथे सुद्धा या धनगरांना तुम्ही म्हणता ना आमचा भाऊ आहेत म्हणून, मग ह्या भावाचा, या मेंढपाळांच्या पोराचा, 18 वर्षा पोराचा मृत्यू झालाय, दुर्दैवी खून झालेला आहे. मग तुम्ही इथे ह्या कुठल्या पद्धतीने तुम्ही धनगर समाजाच्या लेकराकडे पाहता? तुम्ही इथे भेट देणार का? टाकळी बुद्रुक इथे जरांगे पाटील येणार का? जर ते नाही आले तर आम्ही समजू की ते 1,00,000% जातीवादी आहे.